ठाणे महापालिकेच्या महापौर पदावर शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला पिंपोळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे। महापौर पदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू असतानाही अखेर कोपरीमधील शर्मिला पिंपोळकर यांचे नाव निश्चित करण्यात आले। त्यांच्या विरोधात कोणीही नामनिर्देशन अर्ज दाखल न केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली। दरम्यान भाजपने विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय मागे घेत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून उपमहापौरपदी भाजपच्या कृष्णा पाटील यांची निवड झाली आहे। त्यामुळे ठाणे महापालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर असे पारंपरिक समीकरण पाहायला मिळणार आहे। ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले असून 75 नगरसेवक निवडून आले आहेत। अपक्ष नगरसेविकेच्या पाठिंब्यामुळे हा आकडा 76 वर पोहोचला आहे। भाजपचे 28 नगरसेवक निवडून आले आहेत। महापौर आणि उपमहापौर पदांसाठीची औपचारिक घोषणा 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वाजता महापालिकेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात होणार आहे। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनेत पांचाळ पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत। तुमची वर्णी लागलेली आहे, कसं बघतात महापौर पद म्हटलं तर मस्के साहेबांनी देखील महापौर पद या ठिकाणी बघितलं आणि खासदार झाले, एकंदरीत कारभार कसं म्हणतात? सर्वांना माझा नमस्कार, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे प्लेन अपघातात निधन झाले त्यांना मी श्रद्धांजली वाहते आणि 2017 नंतर 2026 मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले खासदार नरेशजी मस्के साहेब, जिल्हा प्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही उमेदवारी भेटलेली महापौर पदाची उमेदवारी पुन्हा एकदा भेटलेली आहे। अभिमान वाटतोय की एका सर्वसामान्य स्त्रीला या सर्व आपल्या नेते मंडळींनी एक पद दिलंय महापौर पदाचं आणि त्याचा मी मान राखेन। काम करण्याची संधी भेटली आहे मोठी ठाणे जिल्ह्यावरती, त्याचं काम करण्याचं सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। ओके, थँक्यू, अभिनंदन। तुमच्या नावाची वर्णी लावलेली आहे, त्यामुळे एक आनंदाचं वातावरण देखील आहे। कसं बघतात येणाऱ्या काळात आता महापालिकेमध्ये उपमहापौरपदी कशा प्रकारची कामं केली जातात? भारतीय जनता पार्टीमध्ये खरोखरच आनंदाचं वातावरण आहे, परंतु अजितदादांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली, तसेच धर्मवीर आनंदी साहेबांना अभिवादन करून देवेंद्र फडणवीस साहेबांचा विश्वास, रवींद्र चव्हाण साहेबांचा पाठिंबा आणि संजयजी केळकर आमदार, तसे निरंजन डावकरे साहेब आमदार, तसेच जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या सहकार्याने आज मला उपमहापौर पदाचा फॉर्म भरण्यास संधी दिली। त्याचं नक्कीच मी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार अपेक्षित काम करीन, एवढीच मी आता तुम्हाला सांगू इच्छितो। काय असणार सर्वप्रथम कामं ठाणे शहरातील आणि जे 4 वर्ष रखडलेली होती, आता 4 वर्षाचा मोठा स्पॅन आहे, त्याच्यामध्ये बरीच कामं म्हणजे नागरिक सुविधांच्या जो काय आता स्लम विभागात पट्ट्या बोललेला आहे तो विषय असेल, पाण्याचा विषय असेल, ट्रॅफिक समस्या असतील, तसेच रिडेव्हलपमेंट किंवा काही समविकास योजना आहेत त्याही मार्गी लावण्याच्या हिशोबाने प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। अनेकांना उत्सुकता होती ठाण्याचा महापौर कोण बसणार। आज एकनाथ शिंदे देखील आले होते, उमेदवारी अर्ज भरलेला आहे। ठाण्याचा महापौर कोण असणार आहे, उपमहापौर कोण असणार, काय सांगा? शिवसेनेची एखादी सत्ता? शिवसेना भाजप युती म्हणून आम्ही ठाणेकरांसमोर गेलो होतो। धर्मवीर आनंदीगे साहेबांचा आशीर्वाद आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेले 32 वर्ष या ठाणे महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकतोय आणि तीच परंपरा शिवसेना भाजप युती म्हणून या वर्षी सुद्धा आम्ही कायम ठेवलेले आहे। आणखी 5 वर्ष या महानगरपालिकेवरती शिवसेना भाजप युतीचा भगवा झेंडा फडकलेला आहे आणि आज शर्मिला पिंपळोलकर गायकवाड यांचा शिवसेनेच्या आमच्या नगरसेविका आहेत, त्यांचा महापौर म्हणून आज आम्ही अर्ज भरलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे कृष्णा पाटील यांचा उपमहापौर म्हणून आम्ही अर्ज भरलेला आहे। आणि मला वाटतं की दुसऱ्यांदा मागच्या वेळी सुद्धा बिनविरोध एकही अर्ज महापौर आणि उपमहापौर करता भरला गेला नव्हता। तीच परंपरा यावर्षी सुद्धा तीच परंपरा आम्ही कायम ठेवू आणि शिवसेना भाजप युतीचे महापौर आणि उपमहापौर बिनविरोध या ठिकाणी निवडून येतील। आलेल्या जमा आहेत, आम्ही आतापर्यंत केलेलं काम आणि कामाची पोचपावती या ठिकाणी ठाणेकर जनतेने दिलेलं आहे। आज मोठा आनंद आम्ही व्यक्त केला असता, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार
दादा यांचं जे दुर्घटना होऊन जे निधन झालेलं आहे त्यामुळे हा आनंद व्यक्त या ठिकाणी आम्ही करत नाही आहोत. दुःखाची चादर त्या झालर त्या आजच्या सोहळ्याला आहे. परंतु शासनाने ज्या काही जाहीर केलेल्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात आणि त्यामुळे त्या आम्ही पूर्ण केल्या. नगरसेवकांचे महापौर आणि उपमहापौरांचे फॉर्म भरण्या अगोदर आम्ही अजितदादा यांना शिवसेना भाजप युतीचे नगरसेवक यांच्या वतीने श्रद्धांजली सुद्धा आम्ही अर्पण केलेली आहे. तर किती वर्षासाठी हे महापौर अनेक चेहरे एक फॉर्म्युला ठरलं असं कळतंय, नेमकं काय शिवसेना भाजप युतीची सत्ता या ठाणे महानगरपालिकेवरती कायम राहणार आहे. त्यामुळे आमच्यामध्ये ज्या काही अंतर्गत काही गोष्टी घडल्या असतील तर लवकरच तुमच्यासमोर आम्ही जाहीर करू. एवढी घाई नाहीये. आम्ही जरी कोणी महापौर असेल उपमहापौर असेल तर शिवसेना भाजप युतीचे महापौर म्हणून त्या ठिकाणी आणि उपमहापौर त्यासाठी त्या ठिकाणी काम करणार आहेत. सर, महापौर आणि उपमहापौर पद तर आज डिक्लेअर झालं, मात्र इतर देखील अनेक महत्वाची पद आहेत, जसं की स्टँडिंग असेल किंवा शिक्षण समिती असेल, या संदर्भात काही बोलणी हे बघा, फॉर्मॅलिटीज असतात. या ठिकाणी महापौर आणि उपमहापौरची जी काही निवडणूक आहे हे कोकण आयुक्तांच्या अंडर असते. त्याच ठिकाणी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी असणार आहेत आणि मग महापौर त्या खुर्चीवर बसल्यानंतर महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पहिल्या महासभेत हे सर्व पदं असतील, जी काही महत्वाचे सदस्य असतील यांची नेमणूक होते. महापौरांची आणि उपमहापौरांची निवडणूक झाल्यानंतर काही दिवसातच या सर्व पदांबद्दल स्पष्टता तुमच्या समोर येईल. ओके. महापौर आणि उपमहापौर मध्ये वर्णी कसं बघतं आपल्याकडे कोणाचं नाव सर्वप्रथम महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली वाहतो. एकनाथ शिंदे साहेब, निरंजन डावखरे, नरेश मस्के आणि आम्ही सर्वजण एकत्रित सर्वप्रथम त्यांना महापौर दालनामध्ये श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर आम्ही इथे अर्ज भरायला आलेलो आहोत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गोंगाट, नारेबाजी न करता शांततामय पद्धतीने प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने ठेवलेली प्रक्रिया पूर्ण करावी असा निर्णय झाला आणि शिवसेनेतर्फे महापौर म्हणून शर्मिला पिंपळकर यांचा अर्ज भरण्यात आला आणि भारतीय जनता पार्टीला उपमहापौर पद हे मिळालेलं आहे आणि त्यानुसार आमचे ज्येष्ठ नगरसेवक कृष्णा दादू पाटील यांचा अर्ज या ठिकाणी भरण्यात आला आहे आणि अजून तरी कोणाचे अर्ज आलेले नाही आहेत. आशा बाळगतो की निवडणूक बिनविरोध होईल. काय फॉर्म्युला नेमका ठरलेला आहे? तर किती वर्षाचं हे उपमहापौर पद असणार आहे? फॉर्म्युला कुठलाही अजून ठरलेला नाहीये. बाकीची चर्चा थोडीशी प्रलंबित राहिलेली आहे. अजितदादांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे मध्ये चर्चेंना विराम मिळाला होता, परंतु युतीत राहावं हे मात्र ठरलेलं असल्यामुळे तुर्तास आम्ही उपमहापौर पद अर्ज भरलाय आणि बाकीच्या चर्चा वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पातळीवर होऊन प्रत्येक महापालिकेतलं संख्याबळ, पक्षबलाबल पाहून त्यानुसार पदांची संख्या ठरेल. स्टँडिंग असेल, सभागृह नेते असेल, परिवहन असेल, शिक्षण मंडळ असेल, अनेक प्रभाग समितीचे खाते देखील आपल्याकडे असावे असं देखील आग्रह होता. आम्ही ज्या मागण्या आमच्या आहेत त्या सर्व ठेवलेल्या आहेत. काल झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पदांसाठीची मागणी वगैरे ही चर्चा करणं मला आता इथे संयुक्तिक वाटत नाही. आपण अजूनही शासकीय दुखवटा 3 दिवसाचा आहे, त्यातला आजचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे हे पद हवं, ते पद हवं वगैरे अशा ज्या काही भावना असतात आपल्या पक्षीय, राजकीय, वैयक्तिक, त्या भावनांना थोडा आवर ठेवून आज आपण शांततेत हा फॉर्म भरूया. 3 दिवसानंतर आपल्याला सर्व परवाच्या दिवशी कळेल काय मागण्या आहेत आणि काय काय ठरलंय. परंतु अजून तसं काही कुठल्या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं नाही, कारण मध्ये 2 दिवस अचानक चर्चांना विराम मिळाला होता. उपमहापौर पद किती वर्षासाठी काय असं काय? उपमहापौर 2.5 वर्ष असतं. सर्वसाधारणपणे 1.25 वर्ष पहिलं भारतीय जनता पार्टीला मिळेल असं प्राथमिक ठरलंय. त्या अजून काही बाकीच्या चर्चा बाकी आहेत, नंतर काही फेरबदल झाले तर मला कल्पना नाही. तर ठाणे महानगरपालिकेत अनेक कामं जे ते रखडले गेले, का वाटतं येणाऱ्या काळात आपला भाजप असेल, युती पक्ष म्हणून कशा वेळी कामं केली? नक्कीच कामं पूर्ण होतील. एकतर नगरसेवकांमध्ये उत्साह आहे. 4 वर्षाचा मोठा मेगा ब्लॉक हा घेतलेला होता आणि तो आता संपून नवीन उत्साहाने सर्व नगरसेवक नव्याने निवडून आलेले हे कामाला लागणार आहेत. नागरिकांना देखील आपला हक्काचा प्रतिनिधी अडल्या नडल्याला हाक मारायला उपलब्ध होणार आहे आणि प्रशासनावरही राज्यात, केंद्रात महायुतीचं सरकार असल्यामुळे स्वाभाविकच प्रशासनाला देखील चांगल्या प्रकारची गती येईल आणि ठाणे महानगरपालिकेच्या विकासाची कामं
अप्रतिम पद्धतीने पार पडतील यावर माझा विश्वास आहे. गटनेते पदापदी कशामध्ये भाजपकडून आणखी काही पदांची मागणी केली का? नाही, मी मगाशी म्हटलं ती चर्चा झालेली आहे, परंतु आता हे पदांच्या मागण्या वगैरे हे आजच्या दिवशी करणं मला तेवढं संयुक्तिक वाटत नाही. गटनेते पदाची कशी पकड असणार आहे महापालिकेवरती? गटनेता हा पक्षाचा मुकेश मोकाशी इथे उभे आहेत, ते गटनेते आहेत आमचे, आणि गटनेत्यालाही सर्वाधिकार असतात. गटनेता हा व्हीप बजावतो. गटनेता जी भूमिका सांगतो ती सभागृहात आपल्याला फॉलो करावी लागते, आणि गटनेत्याची भूमिकाही अंतिम असते. पक्षाची जी काही शिस्त आहे आणि पक्षाचे धोरणात्मक निर्णय हे सभागृहात वेळेवर घेणे हे सर्व गटनेत्याला अधिकार आहेत, आणि त्यामुळे गटनेत्याच्या आदेशाचं आपोआपच सर्व नगरसेवक पालन करतात, त्याला ते अधिकार दिलेले असतात.